मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी नांदेड शहरात येत्या 18 जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाच्या तयारीसाठी आज नांदेडमध्ये विजयनगर हनुमान मंदिरात संयोजन समितीची बैठक झाली। या बैठकीत मोर्चा काढण्याबाबत नियोजन करण्यात आले। बैठकीत मोर्चात प्रत्येकाची असणारी जबाबदारी ठरवण्यात आली। या मोर्चाला देशमुख कुटुंबीय मनोज जरांगे पाटील, नानासाहेब जावळे पाटील, आमदार सुरेश दस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांना निमंत्रित केले जाणार आहे। 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। मस्साजोग जिल्हा बीड येथील संतोष भैया देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या याच्या निषेधार्थ दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा जनआक्रोश मोर्चा हा कुठल्या जातीचा नसून, हा कुठल्या धर्माचा नसून, कुठल्या पक्षाचा नसून, कुठल्या संघटनेचा नसून सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटना मिळून हा अन्यायाच्या विरोधामध्ये पुकारलेला हा एल्गार असणार आहे। नांदेडमध्ये लाखोच्या संख्येनं त्या दिवशी 18 तारखेला सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले ITI चौक येथे सर्व समाज बांधवांनी एकत्र यायचे। महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या दरम्यान हा जनआक्रोश मोर्चा राहील। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बाकी सर्व मान्यवरांचे त्या ठिकाणी यथोचित भाषणे होतील आणि मोर्चाला संबोधित करतील। या मोर्चाला उपस्थित म्हणून देशमुख कुटुंबीय, युवराज छत्रपती संभाजीराजे, नानासाहेब जावळे पाटील, मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस, संदीप भैया क्षीरसागर, बजरंगप्पा सोनवणे यासह इतर ज्योतिताई मेटे यासह इतर मान्यवरांना या ठिकाणी नांदेडच्या मोर्चाच्या आयोजक आणि संयोजकाकडून निमंत्रण देण्यात येणार आहे। या मुख्य आरोपीवर 302 दाखल झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याची जी बैठक होती, या बैठकीमध्ये सर्व समाजाने एकच भावना व्यक्त केलेली आहे की नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री हा मुंडे कदापि झाला नाही पाहिजे। हा प्रामुख्यानं आम्ही त्या मोर्चामध्ये ही भूमिका सुद्धा घेणार आहोत की जो 302चा आरोपी आहे त्याच्यावर 302 दाखल झाली पाहिजे आणि मुंडेसारख्या माणसाला नांदेडचा पालकमंत्री व्हायचा अधिकार नाही। हा सकल मराठा समाजाची एक भावना आहे आणि ही मागणी आम्ही सरकारकडे सुद्धा करणार आहोत। या येणाऱ्या काळामध्ये जे संतोष भाऊ देशमुख याची देखील जात म्हणून नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत्या त्या ठिकाणी मराठा समाज धावून जाते। आमची एकच मागणी आहे की वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड मोठा आका कोण आहे हे शोधावा। या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची सर्व समाज बांधवाची भावना आहे।